पण आम्ही तरत नाही याचं कारण आहे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही जो तारतो. मग 3 माणसं नावेत बसली, या काठाहून त्या काठाला जायचं. जाग्यावर आले तुम्ही जाग्यावर आले का? या काठाहून त्या काठाला जायचं. नावेकरी म्हटला मी सोडतो. माणसं म्हणले आम्ही शहाणे आहेत, आम्हाला येते नाव हाकायला, तुमची गरज. शहाणे होते हे. नाव हाकायला चालू केली, रात्र उलटली, पहाट झाली. तर म्हणला का रे रात्र गेली तरी काठ आला नाही, तळ फारच मोठा, पात्र फारच मोठं दिसतंय नदीचं. पुढं किती राहिलाय काठ बघ बरं. ते म्हणले पुढचं सोड, मागं किती सोडलंय ती तरी बघ. मागं वळून बघितल्यावर कळलं हे जागेवरच होते. नावाडी आला, म्हणले जाऊन आले का? ते म्हणले गेलोच नाही. म्हणले मग रात्रभर काय केलं? ते म्हणे नाव हाकली पण पुढं गेलीच नाही. ते म्हणले मूर्खा नीट बघायचं ना, जाताना नाव लिंबाच्या झाडाला बांधली होती, जाईन का? नीट ऐका, भक्ती वैराग्याची नाव आहे, भक्ती आणि वैराग्याची नाव आहे. त्यात जे बसलंय ते ज्ञान आहे. दोरी अहंकाराची आणि झाड संसाराचं आहे. संसाराच्या झाडाची अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही किती वैरागी असा, तुम्ही किती मोठे भक्त असा, पहिलं तीराला जाणार. म्हणून अहंकाराची दोरी सोडता आली पाहिजे. आणि अहंकार यावा इतकी लायकी आपली नाहीच. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं. अहंकार फक्त देवांना संतांनाच येऊ शकतो. आपण फक्त वाऱ्यात आहे, पण वाऱ्याच फार त्रास देतो. म्हणजे याचा अर्थ स्वाभिमान सोडा असं नाही बरं. नमतं राहायचं पण फक्त देवा आणि संतांसमोर. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कुणी करत नाही, हा अभिमान आहे. लक्षात येतंय? स्वाभिमान आणि अभिमान फरक आहे. जिथे आम्ही दैवाचे स्वाभिमान आहे, मी दैवाचा अभिमान आहे. जिथं एकट्याचं कौतुक आहे तिथे अभिमान आहे. जिथं सकलांसाठी आहे तो स्वाभिमान आहे. आणि स्वाभिमान कुठल्याच परिस्थितीत घाण टाकायचा नाही. जीव गेला तरी चालेल पण स्वाभिमान टिकवायचा. माझी विनंती आहे, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा जीवनात जास्त समाधान देते. म्हणून स्वाभिमानानं कमवा आणि खा. आजच्या पिढीला माझी विनंती, स्वाभिमान टिकवा, गरजेचं आहे. फक्त अभिमान करू नका. कारण रावणाला 80,000 बायका, 1,00,000 पुरं, 1,25,00,000 नातू, नवग्राच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन, सटवी करी, बाळांपण, ही सत्ता होती रावणाची. पण टिकली अहंकार. लंका कोणाची? भिका पाटलाची. संभाजीनगरकर. लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? लक्षात ठेवा, महादेवाची. रावणाची लंका नाही, महादेवाची लंका आहे. स्थापत्य महादेवाचं आहे लंकेचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलिवलं होतं. शास्त्र, उपनिषद, वेद कळते तुम्हाला? उगाच बोलिवलं मला. अरे एवढं सत्य आहे रे. जर माझ आहे म्हणलं तर टिकणार. मैं नहीं, मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. कुणीतरी दिलंय याची जाणीव ठेवा आणि ज्याने दिलंय त्याचं नाम फक्त मुखात ठेवा. काही लागत नाही रे आयुष्यात. लय तथ्य पथ्य, लय तत्व सांभाळायची गरज नाहीये. फक्त मी विठ्ठलाला आपलं मानावं, विठ्ठल मला आपलं मानतो. आपुल्या संसाठी करोनी ठेला जाईन गे माय तया पंढरपुरा. काहीच लागत नाही, मी त्याची वाट चालावी. नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा. सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा. काही नाही, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सांगा, लोकांना सांगू नका. हे लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. लोक तोंडावर गोड बोलतात. कीर्तनाला म्हणणार ताई काय कीर्तन केलं, लय गोड कीर्तन करता. लगी ताई मंडपाच्या वर, मंडप नाही म्हणा पण ढगात महाराज वर का, ताई लगी वरच. पण याची अक्कल ताईला पाहिजे. हे तोंडावर गोड बोलतं. हे तोंडावर म्हणणार काय कीर्तन केलं. आपण गाव सोडलं की हीच म्हणणार लय गुणाची नाही ती, हीच आहे ती बिग बॉस वाली. लोक आहेत ही लोक तोंडावर गोड बोलतात. ह्या लोकांचं कसं आहे, ह्यांच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. शेवटी हे कलियुग आहे. इथं अर्धनग्न होऊन नाचणारी फ्री माइंडेड आहे, हाय क्लास आहे. आणि कीर्तनात नाचणारी अनएज्युकेटेड आहे, अनप्रोफेशनल आहे, अनक्लास आहे, लोअर क्लास आहे, थर्ड क्लास आहे. इथं एखादा जर माणूस माळकरी, एखादा शेतकरी जर धोतर घालून विमानात गेलाय तर लोक त्याच्याकडे असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय आणि धोत्रात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे. लय किंमत काही धोत्रावाल्याला तर लोक येड्यातच काढतात. पण ह्याला कुठं माहित आहे, अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती हाणू काठी.
आणि आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे शाळपटले बेळपटलेले समजता का काय आम्हाला? सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीत सगळं सामर्थ्य गाठ्यात, आम्ही त्याचे दास, तुम्ही आम्हाला येड्यात काढायला लागले. असं तसं एक तर तुम्हाला कीर्तन माहित नाही, लोकांना आजकालचे कीर्तन परंपरा माहित नाही. खुशाल लोक फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? नाही, आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसेव महाराज लोकांना घुसवतो कडू, त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती म्हणून ह्याला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे. किती देशील रे दाद्या? अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा, अंगी आईचे बळ रेडा बोले. विचार करा आम्ही किती श्रीमंत आई बापाची लेकरं आहेत. लोक येड्यात करतात रे, जे तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून. नाही नाही, आमचा डोंबऱ्याचा खेळ आहे, वाजवणारा बी आम्ही, सांगतो गाणारा बी, नाचतो बी आम्हीच. हा ना, तुमचा ढोलकीवाला तुम्ही जाणा म्हणून. त्याला पाकावाज घालून सांगायला पाहिजे, ह्याला पाकावाज बांधते. मूर्ख झाली झाली लोक काही बोलतात, काही त्यांच्या बोलण्याला तरा राहिली. हा दादा, हे व्यासपीठ आहे, जगाचा मालक उभा असतो इथं. हे व्यासपीठ आहे, तुम्ही जे म्हणता तो मंच आहे. हा पखावाज आहे, ती डुलकी आहे, ह्यो विण आहे, ते तुंतुन आहे, ह्यो महाराज आहे. ते तुम्हाला माहित आहे, मी सांगायची गरज नाही. विनोद तुमच्यासाठी करतो आम्ही, तुम्ही बसावं म्हणून, तुम्हाला पचावं म्हणून. नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज. कीर्तन एवढंच सामर्थ्यवान आहे, कीर्तनकार किती येडा असला तरी त्याला मोक्ष द्यायची ताकद त्या कीर्तनात आहे. फक्त तो कीर्तनकार असा. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही रे येडे हो, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. आमची काही ताकद नाही महाराज, फक्त दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात त्याचं नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ पाठ आहे, संतांच्या वचनावर चालतो आणि फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक आहे. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय, फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. एवढी कृपा जर भगवंताचं नाम करत असेल, गेलेलं आयुष्य, चालू असणारं आयुष्य आणि येणारं भविष्य जर एक नाम सुखावत असेल तर घ्यायला हरकत काय? पण विनंती माझी, थोडे सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो. 22 वर्ष संसार केला, व्यापार केला. 22व्या वर्षी कळलं नामाशिवाय अक्षय धन नाही. तेव्हा सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा. वेळ येतोपर्यंत सावध व्हा. काय करायचं? काही नाही, फक्त भजन. विठोबा रखमा, अरे विठोबा रखमाई. आता राम आहेत, हे रामायण आहे. कोणतरी म्हणलं म्हणून रामानं सीतेला वनवासाला पाठवलं. जरा डोकं चलवीत जा, येडे झालात तुम्ही महाराज बरं काय, तुम्हाला खरं कळत नाही. पण आता संप्रदायाची गरज आहे म्हणून हा नामचिंतनाचा 8 तास आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं, तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाही दादा, पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माणसं गोळा करायला कीर्तनच ठेव असं काय नाही. आजकाल माणसं कशाने बी गोळी होतात. माणसं गोळा करा आज काय लागतं गुरुजी? काही लागत नाही. माणसं कशाने येडीत माणसं आजकाल. 2 गाणी वाजली की गोळा होतात, है ना. लाखाचा कोटीचा डीजे लावला की लोक गोळी होतात. उलट लोक चांगलं कड लवकर गोळा होत नाही. हे कलियुग आहे बाबा, त्याचं काही म्हणणं नाही. पण आज एवढा समाज तुम्ही गोळा केला. आणि खरं सांगतं, लोक शहाणी नाही असं म्हणता येणार नाही. आजकाल लोक पैशावर जात नाही. शहाणी बरं का, मी आधीच म्हणलं, शहाणी लोक पैशावर जात. लोक येतात, लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर येतात? शब्दावर येतात. लोक येतील धावून शब्दांवरी. आता याचा अजून एक अर्थ, शब्दावर सुद्धा येतात. कधी येतात? वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. ज्याचं वागणं चांगलं त्याच्या शब्दावर सुद्धा लोक धावून येतात, फक्त त्याचं व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे. म्हणून आयुष्यावर समाजासाठी ज्यांनी आयुष्य घालवलं असं सुंदर व्यक्तिमत्व असं चंद्रकांत दादा. कीर्तनाला उपस्थित चरणावर शतशः प्रणाम. सांप्रदाय नावात सुद्धा झळकतो महाराज. जिथे आई वडिलांचे पुण्य आहे की नाव सुद्धा चंद्रकांत ठेवलं महाराज बरं काय.
चंद्रकांत हे जगाच्या मालकाचं नाव आहे बरं का, पांडुरंगाचं नाव आहे हे बिला, चंद्राचं नाही. ईडीत लोक चंद्राचं नाव चंद्रकांत नाही, विठ्ठलाचं नाव कळतंय. जो त्याचा कांत आहे, कांत म्हणजे धनी आहे, जो चंद्राचा सुद्धा मालक आहे तो चंद्रकांत आहे. काय काय म्हणतात चंद्रकांत म्हणजे चंद्र, चंद्र नाही पांडुरंग महाराज बरं का. जगाच्या मालकाचं नाव चंद्रकांत आहे महाराज बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे विठ्ठलाचं नाव द्यायची ताकद सुद्धा त्याच परंपरेमध्ये असू शकते ज्या कुळामध्ये वारकरी संप्रदाय परमार्थ आहे नामचिंतन. आणि माझा विश्वास आहे जो नामधारक समाजकारणात, राजकारणात, व्यापारात, संसारात, धंद्यात, शेतीत, नोकरीत कुठेही असू द्या, जिथं नामधारक आहे ना तो त्या मातीचं सोनं केल्याशिवाय सोडत नाही, एवढी ताकद त्याच्या नामात असते. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा, निमित्त कुठलंही असो कीर्तन हे लय महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हा कीर्तन सोहळा दादांना अकल्प, ज्याची कल्पना करताना नाही एवढं आयुष्य एकट्या व्यक्तिमत्वाला नाही, त्यांच्या समाजसेवेत ज्यांचा ज्यांचा तिळाचा ना तिळाचा हातभार आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याला अकल्प आयुष्य लोक असं पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे महाराज. आणि लागणार हे मी म्हणत नाही, हे नामदेवराय म्हणतात. मी कोण आहे बोलणारे महाराज, नामदेवराय सांगतात आयुष्य लागल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर त्यांचा वारसा आमचे ऋषीदादा बघा, म्हणजे ती पुढं आलंच ना, कळतं तुम्हाला. नाव चंद्रकांत, पुढं कोण आले, मग देवाची साधना कोण करतो, ऋषीच करतो ना महाराज बरं का. त्याच्यामुळे आमचे ऋषी दादा ही संप्रदायाची ठेव आहे की इथं नाव काही नाही आहेत, नाही तर नावालाही खतरनाक असतात. नाव गोड पाहिजे महाराज, नाव गोड म्हणजे देवाचं नाम कसंही मुखात आलं तरी पाप देत नाही, पुण्यच देतं. तुम्ही असं ऋषी म्हणून हाक मारली, तुम्ही अशी हाक मारली तरी पुण्य. तुम्ही पोराला हाक मारली तरी कसं असतं मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का, बोलत जा ना. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का, का तुम्हाला ह्यांचं कौतुक पटन आहे का, मग बोला ना दादा. लोकाला काय प्रॉब्लेम आहे, लोकाला लोकांचं कौतुक झोंबतच. कुणीतरी कुणाचं तरी कौतुक करणं याच्यासारखं कौतुकच जगात राहिलं नाही आता. हेच लय मोठं कौतुक आहे की कुणीतरी कुणाचं तरी कौतुक करते, कारण कुणी कुणाचं कौतुक करायला तयार नाही. पण आपल्या माणसानं आपल्या माणसाचं कौतुक करावं, आपल्या मातीचं कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्या माणसानं आपल्या माणसाचं कौतुक करावं. या मध रागाने खाल्ला गोड, विष प्रेमानं पिलं मरत नाही का, घरी गेल्यावर पिऊन बघा सकाळी कळतंय मरतच रे. विषाचं काम आहे मारणं, मधाचं काम आहे गोडवा देणं, भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं. ते देतच तुम्ही कसंही घ्या. म्हणून तुम्ही बोराला जरी हाक मारली तरी ते संप्रदायाने ते नाम पुण्य देतं, ते पुण्य साठा वाढवतं आणि तो साठा आयुष्य प्रबळ आणि सुखरूप घडवतं. हाच कीर्तन सोहळा आहे. मग सगळ्यांचे मनस्वी आभार. आमचे विकीदादा, खरं तर विकीदादा इतका गोंधळ झालता कीर्तनाचा काय सांगायचं तुम्हाला. आमच्या घरी कार्यक्रम होता, म्हणजे घरचा आपला, आणि घरीच आमच्या सप्ताह असल्यामुळं जी सेवा तर घेतली, हां कीर्तनाला सेवा म्हणतात, हां ती एक लक्षात ठेवा महाराज. सेवा घेतली पण सेवा घेतला नंबरच नाही लिहिला आणि सेवाही नाही केला. आता काय करावं म्हटलं. परवा दिवशी मी आता पहिली कीर्तनं केलेली आहेत ना, आता परवा दिवशी सरपंचाच्या इथं सगळीकडे कीर्तनं केलेली आहेत ना. मग आता ही कीर्तनं केलेली, मी म्हटलं यार बघा यार, म्हटलं कीर्तन आहे का बघा. मग पहिलं इथे MIDS वाळूजमध्ये भरपूर कीर्तनं झालेली आहेत. मग दोघं तिघं इथं आले, म्हणे ताई पोस्टर तर लावलेत, पुढचं तुम्ही बघा. आता पोस्टर लावलेत म्हणजे कीर्तन तर आहे म्हणलं, कुठं जात नाही. मग कुणाकडून तरी मला वाटतं संभाजीनगरचे का, मी गणपतीमध्ये एक सेवा केली होती, आता त्याचं नाव नाही आठवत आहे मला, माझ्याकडे असं संभाजीनगर म्हणून सेव होता नंबर. हां गायकवाड. हां त्यांना सांगितलं म्हणलं दादा विकीदादाचा नंबर पाठवा. मग त्यांनी नंबर पाठवला आणि तेव्हा विकीदादाला फोन केला, म्हणलं हाय का, ते म्हणलं तर आज काय बोलता आहे ना, म्हणलं आहे हो आहे. तेव्हा म्हणतं त्यांच्याही जीवाजीवन माझ्याही जीवाजीव तेव्हाच आला, नाही तर काही खरं नव्हतं. म्हणजे कारण ते आमचीच चूक आहे की गोंधळात आम्ही नाव लिहून घेतलं, वेळ लिहून घेतली, फक्त नंबर लिहून घेतला नाही.
ती नशीब तुम्ही 2-4 दिवस आधी पोस्टर लावले नाही तर मी काय आले नसते महाराज बरं का. पोस्टरची कृपा म्हणायची, दुसरं काही नाही. सुंदर असं अगदी गोड नियोजन केलं तुम्ही सर्व संयोजक आयोजक नियोजकांनी. जगाच्या मालकाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, या बहिणीचा विश्वास आहे. हा कीर्तन सोहळा तुम्हाला यश दिल्याशिवाय सोडत नाही, इतकी ताकद या कीर्तनाच्या मंडपात आहे महाराज. पण अगदी गोड नियोजन, इतका देखणं सोहळा केला. गावाचं पांग फिटल, अरे ऐकणाऱ्याचं पांग फिटेल इतका सुंदर सोहळा तुम्ही उभा केला. कारण हे कलियुग आहे, तर तेवढं नियोजनही चांगलं लागतं महाराज. तुमच्या चरणावर शतशा